शाळेमध्ये झालेली ही भेट आहे, पण हीच आपली व्यक्ती आहे हे ठरवणं सोपं नाही आहे. मला सांगा तो दिवस म्हणा किंवा ती मुवमेंट रेणुका काय होती की ते कसं होतं ना, मी सायन्सचा प्रोजेक्ट होता. मी प्रोजेक्ट बनवण्यासाठी खूप फेमस आहे माझ्या शाळेमध्ये. मी खूप प्राईज घेतले आहे. स्टेट लेवलवर, झोनल लेवलवर माझी प्राईज आहे. तर त्यावेळी मी प्रोजेक्ट घेऊन शाळेत गेली होती. ते सावित्रीबाई फुले कॉलेज आहे, तिथे माझा प्रोजेक्ट घेऊन मी गेली होती अंधेरीला. आणि तिथे हे पण आले होते त्यावेळी, DEDचा प्रोजेक्ट घेऊन आले होते. आणि मी प्रोजेक्ट घेऊन ते उभं राहिली होती तिथे आणि सगळं विचारायला येत होते की हे काय तुम्ही केलं, हे काय बनवलं, असं तसं. आणि हे कुठेतरी बसून मला बघत होते, मला कळलं नाही ते. नंतर येऊन मला विचारलं हे काय बनवलं तुम्ही. मला वाटलं कोणीतरी सर असेल आणि आपली ड्युटी आहे सगळ्यांना सांगायला की हे काय, हे काय. आणि नंतर हे विचारून बसलं तिकडे आणि 2 मिनिट झालं परत आले. आता तुम्ही परत सांगा ना, हे मी विसरलो, कसं बनवलं तुम्ही. नंतर मी सांगितले आणि 2 मिनिट झाला परत जाऊन परत आले. मला थोडं वाईट वाटत होता, हे कसला मुलगा आहे. आणि सर म्हणजे एक पोस्ट अशी असतं की आपल्याला ते रिस्पेक्ट, हां ते मॅनर. मला वाटलं नवीन टीचर झाली होती. मला वाटलं असं कसं मुलगा आहे, वॉचमॅनला सांगू का आणि कोणी दुसऱ्याला बोलवू का, असं करतात ते. आणि नंतर एक खांबा होता, तिथे जाऊन ते बसले आणि असं बघायचा, असं बघायचा. आणि मी पण बघायचा की हे बघतो काय मला. अरे त्याच्या मागची गोष्ट सांगतो. ही मराठी मस्त बोलते, आता शिकली. हो, जस्ट आता बोलायला मस्त प्रयत्न करते. आईशी बोलते, ताईशी बोलते, माझ्याशी अजिबात मराठीत बोलत नाही. पण छान हो. बोलते मराठी. आणि बाकी घरच्यांशी बोलते, वडिलांशी बोलते माझ्या. तर बस स्टोरी सांगतो, डेस्टिनी तुला सांगू का. सो मला हिला भेटणं किंवा ही काय, एका कॉलेजमध्ये आम्ही नव्हतो. तर कॉलेज संपलं होतं आणि इंटर्नशिप होती 2 वर्षाचं, 12+2 असं DEDचा कोर्स असतो. आणि मग एक 4 महिन्याची इंटर्नशिप असते. तर मी 19 वर्षाचा मुलगा आणि एका शाळेवर इंटर्नशिप करत होतो, ती इथेच अंधेरीला. खूप लहान होतो आम्ही. ही पण जस्ट फिनिश झालं होतं हिचं. आणि ते तर ती आली होती. मग इंटर्नशिप होते दोघांना. आणि माझी शाळेतनं असं होतं की मी तुला ते सांगितलं पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधला, गावाकडचा आडदांड पोरगा, मारामाऱ्या करणं, भांडण करणं. बहुत इनोसेंट दिख रहे थे. हां, हो तो. हां, तर असा होतो मी. आणि मग मी शाळेतनं आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा सर, इथे एक प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टकडे तुम्ही 2 मुलांना घेऊन जा. 5:30 वाजेपर्यंत तुम्ही तिथे थांबा. 7:30 वाजता तिकडे एक प्रोग्राम होईल आणि 7:30 वाजता मुलांना घरी शाळेत आणून सोडा आणि तुम्ही घरी जा. अरे 7 वाजता आलेलो आम्ही. मी म्हटलं रात्री 8 वाजेपर्यंत मी नाही थांबणार इकडे. तर आणि तो काय माझा प्रोजेक्ट नव्हताच, मी तिथे इंटर्नशिप करत होतो. तर आणि माझे जे सिनियर आहेत ते त्यांचं सर्टिफिकेट घेण्यासाठी मुंबईत येणार होते. तर आमचं प्लॅनिंग ठरलं होतं की मी 12:30 वाजता शाळेतनं निघतो आणि आपण इकडे भेटूया आणि फिरूया. तर आणि ह्यांनी मला पाठवलं त्या शाळेमध्ये, ज्या शाळेमध्ये ही प्रोजेक्ट घेऊन होती. माझं प्रिन्सिपलचं भांडण. तर ते बोलले की तुला जावंच लागेल. मी म्हटलं मी जाणार नाही. ते बोलले मग तुला मी शेरा मारून इंटर्नशिप कॅन्सल करतो. मी म्हटलं कॅन्सल करायचं ते करा, पण मी जाणार नाही. तर तिथे एक पाटील सर म्हणून होते. म्हणले कपिल कशाला त्याच्या डोक्याला लागतोयस, एक काम कर तू 12:30पर्यंतच थांब. हा जो तुझ्यासोबत दुसरा मुलगा आहे ना तो शिवा, तू संध्याकाळपर्यंत थांबेल, तो मुलांना आणून सोडेल. जा नाही बाबा 12:30 वाजता, नाहीतर इथनं खाली गेलास ना, शाळेतनं बाहेर पडलास ना, घरी निघून जा, तिकडे कोण येणार आहे बघायला. आणि त्यांनी सांगितलं शिवा तू थांब. मग तो माझ्यासोबतचा जो दुसरा मुलगा होता तो थांबायला तयार. मी म्हटलं ठीक आहे सर, मी जातो शाळेपर्यंत, 12:30 वाजेपर्यंत थांबेन आणि निघून जाईल. मग मी निघालो शाळेकडे, मस्त असं खांद्यावर हात बीत असं. त्या शिवाच्या 2 ते बारके पोरं, 5वीला एक आणि 6वीला एक असे 2 मुलं होते, त्यांना घेऊन. आणि मग त्यांनी एक तो बॅच दिला होता आम्हाला इकडे त्या सायन्स एक्झिबिशनचा, कारण एंट्री नाही देत ना, तर टीच शेअर असं इकडे. सो ते ब्रोच लावून आम्ही वगैरे गेलो आणि असं शाळेतलं एंट्रन्सला असं रेड कार्पेट टाकला होता. मग तिथे फुलं वगैरे आम्हाला एंट्रन्सवर सुरू झालं. आणि असं वर जायचं पायऱ्या होत्या आणि पायऱ्या शाळा असते ना अशी, एका वरांड्यामध्ये हे प्रोजेक्ट घेऊन थांबले होते आणि असं खाली मैदान होतं. मी त्याच्या खांद्यावर हात टाकून, मग 19 वर्षाचा पोरगा, इंटरेस्ट फक्त पुरी बघण्यात होता त्यावेळेस की मुंबईच्या तेव्हा अरे खरं सांगतो जेन्युअनली अभि नाहीये. आणि तेव्हा असं होतं की अरे अरे ही चांगली आहे, बाहेरच्या भांडणाला नाही तिला माहिती आहे. तर मग मी गेलो आणि जात होतो, तर
पुढं गेलो आणि असं बघितलं आणि ही पिंक कलरची साडी घातलेली आणि थोडासा नेट वगैरे साडी आणि अशी छान दिसत होती आणि सगळ्यांमध्ये उठून दिसत होती. आता मला तेव्हा कुठे माहीत आहे की ही माझी बायको होणार आहे किंवा माझी प्रेयसी होणार आहे. मी त्या शिवाला म्हटलं, शिवा आयटम बघ तिकडे मस्त आहे. हां असं बोला होता. तर आणि मग तो बोलला की अरे माय गॉड कुछ भी अरे लडके क्या बोलेंगे अभी. आणि तर मी म्हटलो का अरे कमाल आहे रे. तर त्याला म्हटलं तू काम कर, या मुलांना घेऊन जा, मी आलोच. आणि मी गेलो आणि मी बघितल्यावर मग हिचा प्रोजेक्ट खूप मोठा असा प्रोजेक्ट लावला होता त्याने. आणि मी म्हटलं हे क्या बनाया आपने. ही एक्सप्लेन करायला लागली आणि ही इंटेन्सिटीने एक्सप्लेन करते आणि मी फक्त हिच्या डोळ्यात बघतो, ही फक्त हिच्याकडे बघतो, ही काय बनवलंय काय नाही मला काहीच देणं नाही. मी एवढा इंटेन्स घुसलो होतो. आणि मग हिचं सांगून संपलं. मग ती बोलते हो गया मेरा. हाँ मैंने ऐसे ही बोला हो गया मेरा, फिर भी ये खड़े हैं, मुझे और क्या जानना है इनको. मग मी तिथेच तरी थांबलो. पण कळलं नाही की ट्राईंग. हां हिला. आणि मी फुल ऑन ट्राईंग. माझं असं होतं की मग तो मित्र आला, म्हटलं अरे आता माझं झालंय, मला आता परत सांगणार नाही, मारेल बिरेल, आता तू विचार, मी तुझ्या मागे येऊन थांबतो. मग तो गेला आणि मग तो विचारतोय आणि मी तिच्या मागे. मग हिला कळलं हे दोघं एकच युनिट आहे. ती बोलली की हो गया जाओ आप. हो गया इतना ही था. अरे मैं बोलतो बताओ ना ये गोटियाँ कहाँ से लाई हो, ये क्या है, ये राक्षस कैसा बनाई हो. पॉप्युलेशनचा प्रोजेक्ट बनवला होता हिने. मग ही सांगायला तयार होईना. अरे म्हटलं हम लोग टीचर है, देखो टीचर स्कूल टीचर. ती बोलते हाँ ठीक है बरं हो गया अब जाओ, अभी दूसरे को भी आने दो, जाओ अब जाओ. ह्याला म्हटलं की शिवा तू एक काम कर, तू पोरांसोबत तिकडे वर थांब, मी इकडेच थांबतो. आणि मी एक चेअर घेतली तिकडे बाजूने आणि त्या हिच्या प्रोजेक्टच्या समोर चेअर टाकून बसलो मी की आता बघेल तेव्हा मी फुल ऑन वेडा आलो होतो मी. तर लव ॲट फर्स्ट साईट. आणि त्यानंतर संध्याकाळपर्यंत मी तिथेच बसलो. मी माझ्या इकडे तिकडे जाऊन यायचो आणि मग ही एक 2-3 तासानंतर हिला कळलं की मी बसून बघतोय. मग ही अशी बघायची, परत असं करायची. ती प्लेअर होता असा एक मोठा, तो असतो ना भीम शाळेचा, तर ती अशी बघायची, परत असं व्हायचे, अशी बघायची आणि मग ती लुकाछुपी चालू झाली आमची. आणि मला कुठेतरी कळलं की ओके नहीं मैं इसलिए देख रही थी कि आप देख रहे हो कि नहीं. हाँ. आणि मला वाटलं सिग्नल आहे आ रहा है सामने से भी. मी दिवसभर तिथे बसून. आणि मग शाळेतले शिक्षक आले आमचे 5:30 वाजता कार्यक्रमाला आणि मी तिथेच बसून. मग पाटील सर विचारत आहेत, माझ्या टपली मारलं त्यांनी आधी. अरे सर, अरे तुला तर 12:30 वाजता जायचं होतं ना, भांडत होतास ना, आणि इथे बघून कुठे बघतोयस, इथे बसून कुठे बघतोयस तू. अरे नाही सर, मी इथे आपल्या पोरांना सोडायचं ना त्याच्यासाठी. हां कळतंय आम्हाला कोणाला सोडायचं आहे तुला. आणि मग ते सगळे कार्यक्रम सुरू झाला. माझ्या शाळेमधल्या, माझ्या कॉलेजमधले पण मित्र तिथे होते, वेगवेगळ्या शाळेतले प्रोजेक्ट घेऊन आलेले, जसं ही आली होती तसं सगळे. तर मग तिथे काही माझे मित्र पण होते, काही मैत्रिणी पण, माझी एक क्लोज फ्रेंड होती, आता तिचं नाव नाही घेऊ शकत मी इथे. तर मग ती बाजूला येऊन बसली आणि तिला कळलं, कारण ती माझ्यावर प्रेम करायची, असं फ्रेंडशिपचं बॉन्ड होतं. हां ओ तुमको पता है. तर तर ती आणि ती माझ्यावर प्रेम करायची, पण माझा तसं काही इंटरेस्ट नव्हता. मग ते असाइनमेंट वगैरे कंप्लीट करायची, त्यामुळे माझी ती अशी मैत्रीण होती, यार ही कंप्लीट करून दे, ते कंप्लीट करून दे. आणि मग ती माझ्या बाजूला येऊन बसली, तिला कळलं की हा दिवसभर ह्या पोरीला ताडतोय. ती बोलली इसको क्या सोनं लगाय, तिला काय सोनं लागले काय, सकाळपासून बघतोयस. आणि माझ्या तोंडातनं शब्द असे बाहेर पडले की हिने जर आत्ता जर होकार दिला ना, तर हे स्टेज आहे ना इथे लग्न करेन, आई शपथ. आईला वा. तोंडातनं ते शब्द असतं ना, सरस्वती बसते. आणि मग हिला कळलं की मी कुठल्या तरी पोरीशी बघतोय. आणि मग प्रोजेक्टला ती माझ्या पुढच्या चेअरवर येऊन बसली अशी, आणि माझी मागे बघत होती. हा देख रही थी तू. तर अरे बघत होती. तर मग माझ्या मित्रांनी मला सांगितलं, मी बोललो की कैसी रे, सब लोक अरे मस्त रे, मस्त छान आहे छान. मग ते मी बोललो की, ते बोलले तुला भाव नाही देणार, नको ट्राय करू. मी म्हटलं अरे देईल भाव. ते बोलले की चॅलेंज. मग एका मित्राने मला चॅलेंज लावलं. मी म्हटलं की थांब नंबर घेतो मी, जाऊ. आणि मी हिच्या बाजूला येऊन बसलो आणि हिला म्हटलं की, मग हिला बोलायला लागलो की मैं टीचर हूँ, तोडगी मुडगी हिंदी माझी. हाँ. आणि मैं परमानेंट. मुझे कैसे लगा कि गुजराती है, फेस वाइज इनका जो स्ट्रक्चर था ना
और तब के समय आज से 10-12 साल पहले तो पूरा फेस पूरा बहुत इनोसेंट था, तो मुझे लगा ये गुजराती हैं। चब्बी होता थोडासा फेस, हाँ, हां, हाँ. आणि केस थोडे असे पडायचे, त्यामुळे तिला असं वाटलं की मी गुजराती आहे. हाँ, ऐसा हुआ था. आणि मग हिला इम्प्रेस केलं मी बोलून की अरे आपने प्रोजेक्ट बहुत अच्छा बनाया है, आप बहुत स्मार्ट हो. मग त्या प्रोजेक्टबद्दल बोलायला काय बोलणार ना हिला आपण, मग प्रोजेक्टबद्दल सांगायला लागलो आणि तिला असं वाटलं की नाही नाही हा जेन्युइन तारीफ करतोय आपली, प्रोजेक्टबद्दल बोलतो. कारण तेव्हा वाटलं होतं जेन्युइन. हाँ, मुझे ऐसे ही लग रहा था, पर आप ऐसे नहीं कर रहे. नाही ऐसा ही कर रहा था. अच्छा. तर आणि मग जेन्युइनली तारीफ करत होतो मी. आणि मग एक पॉईंटला मी म्हटलं की आता कल तो मैं नहीं रहूँगा क्योंकि मेरा तो प्रोजेक्ट है नहीं, और फिर आपका तो नंबर फर्स्ट आएगा, 100% आएगा, लिख के ले लो. तर ती बोली नहीं नहीं मैं तो फर्स्ट बार आई हूँ, पहली बार आई हूँ, पता नहीं मुझे नंबर मिलेगा नहीं मिलेगा, तो जस्ट कॉलेज पास आउट हूँ मैं. नहीं 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 आपको तो 100% मिलेगा. हाँ, ये कॉन्फिडेंस दिखाया था हां आपने, मैंने. right. आणि तिला आलं होतं ना नंबर, First तिने आहे. फर्स्ट प्राइज काढला तिने, आणि ते आजही ट्रॉफी घरी आहे आमच्या. तर तिने फर्स्ट, मी बोललो की नहीं 100% आपका आएगा. तर मग ती बोलली अच्छा आएगा तो आपको कॉन्फिडेंस है. मैं बोला हाँ. तर मैं बोललो कि अगर आ गया तो आप मुझको ट्रीट दोगी. तर ती बोली हाँ ठीक है, अगर मेरा आ गया तो मैं आपको ट्रीट दूंगी. तर मैं बोललो कि आप फिर ट्रीट देने के लिए नंबर भी तो चाहिए, तो आप नंबर तो दो. टिपिकल, एकदम टिपिकल फ्लर्टिंग. हाँ 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 फुल टिपिकल फ्लर्टिंग. हाँ मग तिने नंबर, ती बोलली ओके ठीक आहे. हिला कळतच नव्हतं की मी नंबर हाँ, कशासाठी मुझे नहीं घेतोय. समझ में आया कि क्यों ले रहे हैं. मुझे लगा शायद सच में जो Concern बोल रहे हैं वही होगा. सही हाँ, है. हाँ, मैं बोला की फोन करके आपको बताऊंगा आपका नंबर आएगा तो. तर मग ती नंबर द्यायला तयार झाले. माझ्याकडे तो सॅमसंग कॉर्बीचा फोन होता, एक टच स्क्रीन नवीन फोन घेतला होता मी मस्त. आणि तो चालेच ना नंबर घेताना. मग ती सांगते 989 रुको अरे यार 989 रुको 2 मिनिट. आणि मला घाम फुटायला लागला था, तो फोनच चाले ना. मी म्हटलं एक काम मेरा हो. मग तिला कळलं याचा टच स्क्रीन नाही चालत आहे. तर तिला म्हटलं एक काम करो, मेरा फ़ोन नहीं चल रहा है, आपके फ़ोन से मिस कॉल दे देना मुझे. तिने तो फोन दिला मला, फोन नंबर दिला आणि तिथून आमची सुरुवात झाली असं. और उसके बाद सेकंड डे मेरा फर्स्ट प्राइज़ आया और मुझे स्टेज पे जाना था, प्राइज़ घ्यायला जायचं होता. आणि हे माझ्या बगलला हा बसले मी होते 3 दिवस तिकडे मुक्काम टाकून आणि त्याने माझं नाम स्टेजवर अनाऊन्स केलं की तुमचा फर्स्ट प्राइज़ आहे. मी उठायला गेली, हे मला सांगते पदर चांगलं घे ना, पदर ऐसा मतलब अच्छे से ढक के लो ना, ऐसे क्यों जा रही हो, और तुमको जाने की क्या ज़रूरत है, बच्चों को जाने दो ना. मैंने बोला इनको क्या प्रॉब्लम हो रही है, मैं कैसे भी पदर ले लूँ और मैं खुद जाऊँ ना जाऊँ. मतलब मैं सोची अजीब बात है. तो फिर मैं पता नहीं क्यों पर मैं बैठ गई. मैं बोली हाँ ठीक है बच्चे ही जाके ले लेते हैं. ऐसा हुआ. आणि ती गेली नाही, पण ती ऐकली माझं आणि मी तिथेच इम्प्रेस. मग अजून नंतर एकदा. हा मग तिने तब से मला आज तक सुनी रही हूँ. हाँ, नाही हां ये बात है. ऐकते आणि तिचं पण मी ऐकतो. तर मग त्यानंतर तिने मला ट्रीट दिली. मग बोलणं सुरू झालं, फ्रेंडशिप सुरू झाली. आणि मी पहिला कॉल जो त्याच्यानंतर रात्री मी एक काय केलं माहिती आहे का, 10:30 वाजले नंबर तर दिला होता. मग घरी गेल्यानंतर मी रूमवर गेलो होतो माझ्या भांडुपला, तिथे मित्रांसोबत जेवलो वगैरे. आता बेचैनी ना, करायचं का फोन करायचं का धड धड. आणि माझ्या घरी अलाउड नव्हता फोन 7 वाजेनंतर. मोबाईल हां कोणीही मोबाईल रिसीव करू शकत नाही. आणि मला असं वाटत होतं की नंबर घेतला आहे एका मुलगाने, फोन तर येणार, आणि माझ्या नजर फक्त त्या मोबाईलवर होता. रिंग वाजलं तर पापाला कळलं तर, रिंग वाजलं तर पापाला कळलं तर, आणि आला फोन 10 वाजता. मी 10 वाजता फोन असं घाबरत केलं, बघू काय खात शिव्याच घालेल ना. फोन केला, हॅलो मैं बोल रहा हूँ. ते बोलते मैं कौन बोल रहे हो. मैं कौन, अरे नहीं वो मिला था ना अभी आपको. मैं बोल रहा. ते बोलते और की दूसरा नहीं. सेंटेंस तो फिर मैं बोला कि हाँ बोलो. आता काय बोलायचं, हिचा एकदम सूरत चेंज ना. मैं एकदम स्लो बोल रही थी संध्याकाळी कि पापा को आवाज ना आए, इसलिए एकदम स्लो किचन में जाके हाँ बोलो. हाँ बोलो. तर माझं असं झालं, आईच्या गावात आता शिव्या तर घालणार ना पुढचा सेंटेन्स. म्हटलं की खाना खाई, हाँ, ये सेकंड जेवली? सेंटेन्स था. कट फोन. मला खाल्ली माती यार. जाऊ दे, मग जाऊन झोपलो मी. आणि मग दुसऱ्या दिवशी परत शाळेतनं आम्हाला, मी पोरांना घेऊन सकाळी, सर आम्ही जातोय. तू नाही जायचं. त्यांना कळलं ना, सकाळ तिकडे काल 7:30 पर्यंत त्याच शाळेत होता. एका बसला होता चेअर टाकून, खबर गेली होती तिकडे प्रिन्सिपलपर्यंत. तू नाही जायचं, शिवा तू पण नाही जायचं, ज्यांचा प्रोजेक्ट आहे ते जातील, चला गा वर्गावर चला.
नाही सर आम्ही जातो ना घेऊन. नाही सांगितलं ना, काल तर तू जास्त भांडत होता जायचं नाही म्हणून आणि आज सांगतोय जायचं आहे. मला जाऊच देईनात. मग मी वर्गावर जाता जाता हिला फोन केला सकाळी. हॅलो, तर ती बोलले हॅलो हाँ हाँ सुनो मेरे को ना थोड़ा सा लेट होगा. तो ये मेरे को क्यों बता रहा है तो लेट होगा, तो हाँ नहीं है मेरे को क्या लेना देना. नहीं मैं थोड़ा सा लेट होगा चलेगा ना. मैंने फिर से कट कर दिया कट कर दी फोन. मी त्याला म्हटलं अरे हिने फोन का कट करते, ही काही बोलतच नाही पुढे. मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हिला प्राईज मिळालं. मग मी शनिवार होता, 10:30 वाजता शाळा सुटली. मी शाळेत गेलो. मग काय मग तिथे बसलो, मग बोलत होतो, मग गप्पा टप्पा बाकीच्या. फ्लर्टिंग म्हणजे असं नाही की तुम बहुत अच्छी दिख रही हो मेरे को ऐसा है वैसा है, असं काही कधी केलं नाही मी. सो मग नंतर एक 2-3 महिन्यानंतर तिला कळलं की असं इंटेन्शन वेगळं आहे आणि तिने मला एके दिवशी फोन करून सांगितलं की एक काम करो, ये जो तुम कर रहे हो ये सही नहीं है और मैं ऐसी लड़की नहीं हूँ. 7 बजे का 6:50 को मैं वहाँ पहुँचती थी सिग्नल के पास. 6:50 तक ये भांडुप से आकर वहाँ पे खड़े रहते थे और बस ऐसे ही देखते रहना. मैं सोचती थी अरे ये लड़का इतनी सुबह सुबह आकर के वहाँ पर खड़ा शाळेजवळ आई ग. म्हणजे सकाळी मी 4 वाजता उठायचो. फक्त ही पास व्हायची आणि मी थांबून बघायचो 4-5 महिने. हां, तर मग हिला कळलं. मग तिने फोनवर आमचं बोलणं नाही व्हायचं कारण हां तर थोडासा. तर माझं असं व्हायचं यार आपण आता हिला भेटायला कसं बोलवायचं, तर ही येणार नाही भेटायला. तर मग सकाळी जायचो आणि तिथे सिग्नल आहे त्या सिग्नलच्या बाजूला जाऊन तिथे थांबायचो मी की ही पास व्हायची आणि फक्त बघायचो मी आणि निघून जायचो. एक दिवस हिला कळलं की हा रोज येऊन थांबतो इकडे. सगळं ओळखीचे असायचे तिकडे आणि मी असं पण बघायचं नाही. बघितली तर पापाला कळेल, कुणाला बघत होती काय ते एवढे भीती होते ना अजूनपर्यंत. मतलब पापाची ती भीती माझ्या मनात असते अजूनपर्यंत. जर जागी हात टाकला होता मी. खूपच डेअरिंग केली तू रेणुका. कपिलनी तर हा सगळा स्ट्रगल मला सांगितला किंवा त्याने किती प्रयत्न केले तुला पटवायचे हे मला कळलं. मला सांग तुला किती वेळ लागला हो बोलायला? घाबरत होतीस तू मला माहीत कळलं, पण तुला किती वेळ लागला? मला वाटलं की मला 6 किंवा 1 वर्ष लागला. 1 वर्ष कळायला लागला की काय इंटेन्शन आहे यांचं. पहिलं असं मित्रसारखं होतं आम्ही, फक्त बोलायचा आणि ते सगळं शेअर करायचं. ते पण कधी भेटायला तर खूप भीती वाटायचा मला कारण पापाची खूप भीती होती. अंधेरीपर्यंत लोक पसरले होते पापाचे, कुठे भेटायचा असं आमच्या भीती होते. आणि नंतर थँक्यू फोनवर थोडा लपून ते क्या बोलते हैं पांघरूड त्याच्या आतमधून बोलायचं फोनवर. तिच्या आईला कळायचं पण मी बिंदास. मी हॉस्टेलवर असायचो, माझ्या बाजूला 4 ओंडकी असायची पोरं. मी म्हणायचं इकडे बाजूला जाऊन बसायचो. हे सगळं छान चालू आहे गेली 6 वर्ष. मला जरा पुन्हा मागे जाऊन मी तुला विचारेल, गावी लग्न केलं तुम्ही दोघांनी, लग्नाची ती मुवमेंट कशी होती? कारण खूप स्ट्रगल होता लग्नाच्या आधीच, घरच्यांना कन्व्हिन्स करणं, तो नकार एक्सेप्ट करणं, प्रूफ करणं, बरंच काय काय होतं. मला सांग लग्नाची ती मुवमेंट की फायनली आपलं लग्न होतंय ती कशी होती? म्हणजे लग्न ठरलं, आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि मग दोघं एकत्र आम्ही ट्रेनमध्ये जात होतो, ते सांगितलं तिकडनं. आणि मग ही आपल्या गावाकडे कसं असतं की इनकी ताई का घर मेरा मायका बनाया गया और इनके कुछ फ्रेंड्स थे जो मेरे मामा चाचा बनाए गए जो मेरा कन्यादान कर सके. तो पूरे एक बोलते हैं ना एक फिल्मी ड्रामा था, एक दूसरी फॅमिली बनी. माझ्या ताईने खूप सपोर्ट केलं. माझ्या फॅमिली आता मी कधीच बोललो नाही की ताई भाऊजी माझे, त्यांच्यामुळे आमचं लग्न झालं. माझी ताई नसती तर माझ्या सख्या बहिणीमुळे, माझ्या मोठ्या बहिणीमुळे. तर ती नसती तर मे बी लग्न नसतं झालं. म्हणजे तिने जर वडिलांना सांगितलं नसतं तर. मग आम्ही मुंबईवरनं तिच्या घरी गेलो. मग ही तिच्या घरी राहिली. म्हणजे आपलं 2 कुटुंबामध्ये जे देवाणघेवाण लग्नाच्या बाबतीत जे होतं ना, हळद वगैरे हे सगळी, मग माझी उष्टी हळद तिच्या तिकडे गेली. सगळ्या त्या रिच्युअल्स ज्या आहेत त्या माझ्या ताईने मग हिच्या घरचे, म्हणजे ही ताईच्या घरची झाली. मग तिचे सासू सासरे, हिचे आई वडील झाले. कन्यादान कोणी केलं? हां, तिच्या सासू सासऱ्यांनी केलं ताईच्या. तर त्यांनी ते तिच्याकडचे झाले आणि मग मी इकडनं आणि त्या 2 फॅमिलीज मिळून मग तसं. आणि ही ज्यावेळेस येत होती ना लग्न करून, मी असं
मला मी असं याच्या स्लॅबवर थांबलो होतो आणि आमच्याकडे नवरीला देवाच्या पाया पडून आमच्याकडे ते सगळ्या मरई आणि ह्याच्या सगळ्या करणं ती घरात येते मग लग्न झाल्यानंतर आणि माप ओलांडच्या आधी. तर मी हिच्याकडे बघत होतो की ही येते घरात माझ्या, म्हणजे मला लिटरली असं फील होत होतं की एक लक्ष्मी येते आपल्या घरात. आणि मी कुणालाच दाखवलं नाही पण मी रडत होतो. मला कळत नव्हतं तर इथे सगळे बघणार, तर मी गच्चीवर थोड्या वेळासाठी गेलो बाथरूमसाठी म्हणून आणि तिथे पूर्ण मोकळा झालो की फायनली लग्न झालं. आणि फायनली घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं असतं ना, आता एक तर झालं, दोन्ही जर फॅमिलीज अगेन्स्ट असत्या ना तर खूप कठीण झालं असतं, खूप कठीण झालं असतं. सो ती एक मोमेंट होती आणि ते खूप छान लग्न माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळे, माझ्या आई वडिलांचा सपोर्ट, माझ्या छोट्या भावाचा सपोर्ट. त्याने तर त्याला कपडे वगैरे चांगले घ्यायचे होते लग्नामध्ये, तो त्यांनी एवढे अरेंजमेंटच्या नादामध्ये एवढा लागला की तो फक्त शेरवानी वरची आणि खाली त्यांनी त्याला घेताच आलं नाही, तो एवढा बिझी झाला. वर त्यांनी शेरवानी चांगली घेतलेली. तो विजयने खूप कष्ट घेतले, माझ्या ताईने खूप कष्ट घेतले आणि सगळ्यात मोठं म्हणजे आई वडील माझे, त्यांचा आभार मानल्याशिवाय तर मी पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी जन्म दिला आणि मला जसं स्वीकारलं तसं हिला स्वीकारलं. माझ्या आईची आजही फेवरेट ही आहे. मला फोन नाही येत माझ्या घरच्यांचा, हिला फोन येतो, कुठे येतो. यांच्याशी बोलून झाल्यानंतर मला ते लपून विचारते, बरोबर राहतो ना तुझ्यासोबत, काही बोलत नाही ना, ओरडत नाही ना. नाही आई काही नाही बोलते. माझ्या आईची आई आहे, तर कोविडमध्ये घरी गेलो होतो, हिची लहान लेकरासारखी काळजी घेत होती. माझे मामा मामी सगळे हिला फोन करतात. मला मामाचा आजपर्यंत फोन नाही आलाय पण हिच्या फोनवर फोन येतो. आणि ज्यावेळी यांच्या सिरियल चालू होता तेव्हा नानीचा फोन यायचा, यांची नानी ना, यांची नानीचा फोन यायचा, तू पण आजी तू पण शूटिंगला जायचा, त्याच्यासोबत जायचा, तिथे खूप मुली आहेत, मुलांचा काही भरोसा राहत नाही. असं वाटायचं ते खरंच आहे, रील वगैरे बनवतो, सगळ्या गोष्टी. खूप साधी भोळी आहे. तिकडे ती आहे ना, ती तिच्यावर मला जरा पण विश्वास नाही. ती आली आमच्या गावाकडे तर आमच्या काय होणार असं मला सांगायचं. आणि घरी आल्यावर मी ह्यांना असं संसारच्या नजराने बघायचं. माझ्या घरच्याच माझ्या अगेन्स्ट आहेत आता तर फुल ऑन फेवर. दिवाळीपासून तर बाबा, मग माझ्या आईला माहिती आहे की एक मुलगी त्याच्या मुलासाठी अख्खा दिवस घर सोडून आले आणि अख्खा दिवस उपाशी राहते. करवा चौथचा उपास सोपा नाही आहे. आणि मी प्रत्येक करवा चौथला शूटिंगला असतो. ह्या वेळेस मी शूटिंगला सुट्टी घेतली तरी सुखवाल्यांनी माझं शूट लावलंच. ह्या वर्षी आत्ता झालं तर त्यांना सांगितलं बाबा मी 11च्या पुढे थांबणार नाही. मग त्याच्यानंतर मी 11 वाजेपर्यंत शूट केलं आणि घरी आलो. आणि हा पहिला करवा चौथ होता, हिच्यासाठी मी पण उपवास ठेवला. मला ह्याच्यानंतर आपण दोघांनी पण करूया एकमेकांसाठी. इन्होंने भी पहला करवा चौथ रखा था मेरे लिए. हां, तुला खरं सांगू का, आमचं लग्न होईल मी आज मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलो, ती अशा वेल नोन फॅमिली बॅकग्राऊंडमधली आहे. राय फॅमिली, त्यांचं स्कूल आहे मुंबईमध्ये अंधेरीसारख्या ठिकाणी, व्हेरी रिच फॅमिली आणि खूप श्रीमंत घरात नाही येते ती. आणि मी गावाकडचा मुलगा, माझे घरी वडील शेतकरी आहेत, बागायतदार शेती आहे, पॉलिटिक्समध्ये आहे, ते सभापती होते, 25 वर्ष चेअरमन होते. आणि अशा बॅकग्राऊंडमधला मी. सो दोघेही रिच फॅमिली आणि कॉन्ट्रास्ट, हिचा स्टेट वेगळा, माझा स्टेट वेगळा, लँग्वेज वेगळी, कल्चर वेगळं. सो टोटली वेगळं होतं. मला असं वाटायचं की यार नाही होणार आमचं लग्न, कारण दोन किनारे. सो महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश. सो मला असं झालं. आणि असं नाही की कोणीतरी एक स्मॉल बॅकग्राऊंडमधनं आलं असतं तर मे बी द ॲक्सेप्टन्स झालं असतं. दोन्ही त्या लेवलचे की बापरे, कोण मला मी माझ्या वडिलांना घाबरायचो, ही हिच्या वडिलांना घाबरायचे. आणि मी ते मुंबईमध्ये राहायचो, हिच्या भावांना पण घाबरून राहायचो मी. इकडे आता जिथे राहतो तिकडे, जिथे फ्लॅट घेतलाय तिथे आता ते ॲक्सेप्ट केलेत आम्हा दोघांना. पण हिच्या घरून हिच्या वडिलांनी अजूनही मला ॲक्सेप्ट नाही केलं. खूप कट्टर ठाकूर फॅमिली आहेत आमची. हो. आणि तुला सांग, लव्ह मॅरेज अलाउड नाही. आणि माझ्या पूर्ण पिढीमध्ये मी फर्स्ट मुलगी आहे ज्याने लव्ह मॅरेज केलं. आणि तुला सांगतोय गोष्ट, आत्ता आम्ही
आता इतक्या करोडचा फ्लॅट घेतला मी. सो माझं असं झालं की अभी जाके बता दे, अभी जाके बोल दे अपने पापा को. तर हिच्या भावाने तेवढ्याच पैशांची गाडी घेतली आहे. काय बोलू आता मी ज्या पैशांचा फ्लॅट घेतलाय त्या पैशांनी त्यांनी गाडी ओपन केली आहे. माझं सर जाऊ दे आता. अजून काहीतरी आहे. हो यार, रोल्स रॉयल्स घेतली त्यांनी. मी म्हटलं मैं जाओ ओपनिंग के लिए. हिला बोलले की ये तू. मी म्हटलं जाओ तुम जाओ. मी म्हटलं मैं नहीं आऊंगा अभी. पण सासरे अजूनही बोलत नाहीत कपिल, किंवा त्यांनी एक्सेप्ट नाही केलंय. इतकी दिवस 5 वर्ष झाली लग्नाला, 6 वर्ष झाली लग्नाला. ट्राय 6 वर्ष तू करत असशील ना? ऑफकोर्स. अरे 6 वर्षाच्या आधी 1 वर्षाचं आमचं कोर्ट मॅरेज आहे. हा 2024 एप्रिल 2027ला आम्ही कोर्ट मॅरेज केलं. कारण आम्हाला वाटलं नव्हतं की घरचे आमचे परमिशन देतील. 2017ला. हा. तर आणि मला पण वाटलं नव्हतं हे राहणार माझ्यासोबत म्हणून मी. तुला विश्वास बसे ना, कारण मी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. सो असं झालं यार, आता आपल्याकडे कान भरवणारे खूप असतात ना, इंडस्ट्रीवर ट्रस्ट नव्हता, ट्रस्टच नाहीये. तर हिच्या मैत्रिणी वेगळ्या सांगायच्या, अरे वो थोडी रहेगा तेरे साथ, अभी तो हिरो बिरो बन जाने दे, फिर देखना वो छोड़ के भाग जाएगा. हे असं हिला सांगितलं जायचं. पण माझं प्रेम होतं. माझं असं होतं की मला सोडून जायचंच नाही. आणि 2017ला आम्ही कोर्ट मॅरेज केलं. बरं, फर्स्ट कोर्ट मॅरेजचा डेट फॉर्म भरला आम्ही. आणि अरे साक्षीदारच मिळेनात आम्हाला. हिच्या घरच्यांना हिच्या मैत्रिणी यायला तयार नाहीत. नाही तेरे पापा बहुत डेंजर आहे. हा. आणि माझ्याकडनं माझ्या मित्रांना सांगितलं तर ते बोलतात नाही बाबा, आम्ही ह्या सगळ्या फंद्यामध्ये नको आम्हाला घेऊ. कारण ॲक्टर तुला माहीत आहे आपल्या इंडस्ट्रीमधले असे आहेत की काही आलं की कोण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला किंवा सपोर्ट करायला तयार नसतात. हा, भलेही ते फोनवर सपोर्ट करतील. मग एक आमचं कोर्ट मॅरेज कॅन्सल झालं बिकॉज ऑफ विटनेसच नाहीत. मग ती खूप नर्वस झाली आणि आम्ही दोघेही रडलो एकत्र एका हॉटेलमध्ये बसून की यार नाही झालं आमचं. आणि त्यानंतर परत आम्ही फॉर्म भरला. मग माझे 2 मित्र तयार झाले, हिची एक फ्रेंड आली आणि आमचं कोर्ट मॅरेज झालं. त्याच्यानंतर ती तिच्या घरी राहत होती 1 वर्ष. हो, ते नंतर बघितलं आम्ही साथियासारखं. सेम. तर 1 वर्ष ती तिच्या घरी राहिली आणि 1 वर्ष मी इथे रूम करून मी स्ट्रगल करायचो. आणि 1 वर्षानंतर मग असं झालं माझं की अशा काही इन्सिडेंट घडल्या की आता म्हटलं की यार आपण लग्न केलं पाहिजे आता. सो मग कसं सांगायचं, कुणाच्या घरी आधी सांगायचं. हिच्या घरी सांगायला हिच्यात हिंमत नाही, माझ्या घरी सांगायला माझ्यात हिंमत नाही. मग मी माझ्या ताईला बोलवलं आधी, माझी मोठी बहीण आहे. तर तिला म्हटलं की एक काम कर, तू ये मुंबईला. आणि तिची लहान दोन मुलं आहेत. तर ताई, भाऊजी आणि 2 मुलं सगळे भेटायला आले. आणि मी म्हटलं ॲटलिस्ट तुम्ही हिला भेटा तरी. मग हिला भेटल्यावर माझी ताई कन्व्हिन्स झाली की 4 दिवस आम्ही फिरलो इकडे तिकडे. मग ती यायची सकाळी, दुपारी, संध्याकाळी ही घरी जायला. 5 वाजता हिला घरी पोहोचणं मस्त असायचं. खूप स्ट्रिक्ट होते. तर 5 वाजेपर्यंत ती थांबायची. आणि मग 2-3 दिवस मग ताई बोलली मुलगी चांगली आहे रे, पण घरी कसं सांगायचं बाबांना. मी म्हटलं सांग ना तू, कारण तुला माझी मोठी बहीण लाडकी आहे खूप. तर ती बोलली बघते मी. मग मी भाऊजींना थोडंसं सांगतो. भाऊजी बोलले मी नाही बोलणार बाबा, तुमचं काय ते तुमचं तुम्ही बघा, मी नाही सांगणार घरी जाऊन. तर मग मी ताईला सांगितलं, मग आईला सांगितलं. हिचे फोटो पाठवले ताईसोबत, हार्ड कॉपीज असतात ना. तर ते पाठवल्यावर माझ्या आईला पण आवडली ही. आणि ही फोनवर आईशी बोलायची माझ्या. तर माझ्या आईने असे फोटो ठेवले होते असे वर. माझे वडील ते फोन असतो ना आपल्या घरी टेलिफोन, तर वडील टेलिफोन घ्यायला तर असे फोटो ठेवले होते हिचे. आणि तर वडील बोलले ही कोण मुलगी आहे, हिचे का फोटो ठेवले आहेत, काय कपिलसाठी स्थळ वगैरे आलं आहे की काय, म्हणजे कुणाच्या म्हणून ठेवलं. कपिलसाठी स्थळ नाही, ते कपिलचं स्थळ आहे. तर ते आईने सांगितलं माझ्या वडिलांना. मग मला कळलं की सांगितलंय. वडील रिॲक्टच नाही झाले 2-3 दिवस. आणि मग त्यानंतर एक दिवस त्यांचा फोन आला, बघितलं त्यांनी. आणि ताईला फोन केला की तू जाऊन भेटून आली आहेस का. मग ती बोलली हो मी गेले, मुलगी चांगली आहे, चांगल्या घरातली आहे आणि टीचर आहे. सो आणि गेल्या 7-8 वर्ष ते कपिलसोबतच राहते तिकडे, तर सांभाळून घेईल आणि चांगली आहे. तर मग मला वाटलं की यार आता वडिलांचा मला फोन येणार आणि सुरू होणार शिव्या, तू गावी ये, तू हे असं तसं. हां, पण माझ्या वडिलांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं जर तू आनंदी आहेस, तू खुश आहेस. मग मी 2 वर्षासाठी अभिनय फील्ड सोडलं आणि नंतर मी एक हॉटेल टाकलं आणि आम्ही क्लासेस ओपन केले. आणि टीचर होतो, माझं पण टीचर झालं होतं. तुला खरं सांगू का, 2 वर्ष 2018, 19, 20पर्यंत सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत कुत्र्यासारखं कामं केलेत आम्ही.
आणि दोघांनी त्या 2 वर्षात एक ड्रेस पण घेतला नाही एकमेकांसाठी, खूप फक्त ते फिरायचा कर्ज होता. भरायचं होतं. मला लग्नानंतर खूप फिरायचा होता, इकडे तिकडे, पण पैसेच नव्हते आमच्याकडे. आई गं.